त्या कवितेचं नाव आहे माणदेश. मी मागे एकदा आपल्या भागातलं मुलींना स्थळ सुचवलं होतं, तर त्यांनी ते नाकारलं. मग त्यावेळी मला असं म्हणावं वाटतं. काही काही लोक म्हणतात, माणदेश म्हणे नुसताच भकास दिसतो उदास, तिथे कुठली हिरवळ, नुसतीच वाळलेल्या गवताची सोनेरी झिरवळ. तिथे कुठली हिरवळ, नुसतीच वाळलेल्या गवताची सोनेरी झिरवळ. माण अपरूपानी कोरडा, नावाप्रमाणेच सतत कोरड्या. माण अपरूपानी कोरडा, नावाप्रमाणेच सतत कोरड्या. त्यांना कुठे माहीत, त्याच माणेकाठी नांदतात गुण्या गोविंदाने शेळ्यांनी मेंढ्या. त्याच माणेकाठी नांदतात गुण्या गोविंदाने शेळ्यांनी मेंढ्या. अहो, हेच तर माणदेशाचं पशुधन. समजून घेण्यासाठी असावं लागतं मोठं मन. म्हणे तिथे कुठली हिरवळ आणि नुसतीच वाळलेल्या गवताची सोनेरी झिरवळ. अहो, त्यांना काय माहीत, माणदेशात मेंदू पिकतो, MPSC क्रॅक होतात, मोठे साहित्यिक जन्मास येतात. म्हणे तिथे कुठली हिरवळ, वाळलेल्या गवताची सोनेरी झिरवळ. अहो, माणदेशात गांधीवादी विचारवंत बापूसाहेब झपके असतात. विक्रमी विजयी होणारे गणपतराव देशमुख असतात. माणदेशात आधुनिक वाल्मिकी गदिमा असतात. अहो, माणदेशात विदेशापर्यंत समाजसेवेचा झेंडा नेणाऱ्या संजूताई केळकर असतात. म्हणे तिथे कुठली हिरवळ, वाळलेल्या गवताची सोनेरी झिरवळ. त्यांना काय माहीत, माणदेशातले सांगोले सोन्याचे, आता ते डाळिंबाचे. नवनवीन विचार माणदेशात पटकन रुजतात. माणदेशाचे नाव साता समुद्रापार नेतात. म्हणे माणदेशात कुठली आली हिरवळ आणि वाळलेल्या गवताची सोनेरी झिरवळ. माणदेश आता जिल्हा होतोय. माणदेश आता जिल्हा होतोय, टेंबूचेही पाणी येतंय. मग आता कसा राहील विकास, आता कसे दिसेल ते भकास आणि उदास. म्हणे तिथे कुठली हिरवळ आणि वाळलेल्या गवताची सोनेरी झिरवळ. अहो, एवढे सारे वैभव म्हणजे हिरवळच हिरवळ, जगभर त्याच्या सुगंधाची दरवळ. धन्यवाद. यानंतर